छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून रायगड वारीची सुरुवात. कोल्हापूरमधून रायगडचं अंतर साधारणतः 350 किलोमीटर. गाडी काढल्या सगळ्यात पहिल्यांदा डिझेल टाकून. जय शिवराय. राज्याभिषेकसाठी गाडी चालली असेल तर तुम्हाला कोणताही टोल माफ आहे. सकाळी 6 वाजता रायगडच्या पायथ्याला पोहोचलो आणि हे दृश्य बघितल्यानंतर मनाला खूप मस्त वाटलं. गाडी पार्किंग केल्यानंतर फ्री बस मध्ये बसलो आणि रायगडवरती पोहोचलो. गाड्यांचं पार्किंग बघूनच वाटलं की सगळीकडे नियोजन एक नंबर असणार आहे. सकाळ सकाळी पोहोचल्या बसल्या हवी बघून एक नंबर क्वालिटी व्ह्यू. तब्येत ठीक वाटत नव्हती म्हणून मी रोपवेने जाण्याचा निर्णय घेतला. आल्यानंतर काय खूप मोठी रांग लागली होती. कसं तर करून रोपवेच्या ठिकाणी शक्यतो 5 तारखेला तुम्ही रोपवेने प्रवास करू शकत नाही. अत्यावश्यक सेवेसाठीच रोपवेचा वापर केला जातो. रोपवेमध्ये बसल्यानंतर खूप मस्त वाटलं, पण जरा वर गेल्यावरती भीती वाटली. मला बसल्यावर कधी भीती वाटली नाही एवढी. तेवढ्या आता मला वाटायला लागली भीती. 4 मिनिटांमध्ये तुम्ही गडावरती शिवाजी महाराज की वरती पोचल्या जरा झुणका भाकर खाऊन घेतली. बाजारपेठेत गेल्यानंतर टेंट स्टे साठी जागा उडकली. इथून टकमक टोक बघितल्यानंतर तिथं जाऊसच वाटलं. पटापट गडावरती प्रसाद घेतला आणि इथून टकमक टोकेला गेलो. रायगड किल्ल्यावर मगाशी मी तुम्हाला व्ह्यू दाखवलेला नव्हता बरोबर. रायगडवरचा सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे. मग तो कसं याला म्हटलं जाते तलवारी तीन तलवारी फक्त रायगडवरच बघायला मिळालं. इथं टेंट स्टे करून आम्ही गडावरती राहिलो. महाराजांचे दर्शन घेतले आणि नंग्या तलवारी घेऊन मावळे नाचत्याला बघून मला सुद्धा राहवलं नाही. रात्री 9 वाजता आई शिरकाई देवीचा गोंधळ आणि डिवट्याने भरलेला पूर्ण रायगड. तब्येत ठीक नव्हती त्यामुळे जाऊन मेडिसिन घेतली. 12 वाजल्याने आतिषबाजीला सुरुवात झाली. त्यानंतर राज्यसदरीवर गेलो आणि महाराजांचे डोळे भरून दर्शन. माझं राज छत्रपती झालं हे गाणं ऐकून अंगावरती अक्षरशः काटा आला. पटापट आवरून आणि वरती गेलो.